निखिला, प्रामुख्याने ही बैठक होते आहे महाविकास आघाडीतल्या डॅमेज कंट्रोलसाठी। बघा, लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता प्रचाराचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे। पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी पक्षांनी आणि आघाडी युतीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे। प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच महाविकास आघाडीत समन्वयात बिघाडी झाल्याचं किंवा समन्वयात एकवाक्यता नसल्याचं दिसून येते। याचं मुख्य कारण असं आहे की काँग्रेस प्रचारातून शिवसेना युबीटीच्या काही उमेदवारांच्या प्रचारापासून अलिप्त असल्याची माहिती समोर येते। स्वतः स्थानिक शिवसेना युबीटीच्या पदाधिकारी नेत्यांनी तशा पक्ष नेतृत्वाकडे तक्रारी केलेल्या आहेत। ते मतदारसंघ कोणते आहेत? त्यात प्रामुख्याने सांगली, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या 3 मतदारसंघातल्या सर्वाधिक तक्रारी आहेत की इथे काँग्रेस शिवसेना युबीटीच्या उमेदवारांच्या प्रचारापासून अलिप्त आहे। आपण पाहतो आहोत की सांगली आणि दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघांसाठी काँग्रेस अधिक आग्रही आहे, आक्रमक आहे। पक्षश्रेष्ठींपर्यंतही हा विषय पोहोचला होता। आज सुद्धा उद्धव ठाकरे यांनी शिवसेना युबीटीच्या 4 उमेदवारांची घोषणा केली, पण मुंबईतला आणखी एक मतदारसंघ उत्तर पश्चिम अजून घोषणा करणं बाकी आहे। उद्धव ठाकरे यांनी आज ते टाळलेलं आहे। शरद पवार यांचा युबीटीच्या नेत्यांना सल्ला आहे की मुंबईत 4 जागा शिवसेनेनं लढवाव्यात आणि 2 जागा काँग्रेसनं लढवाव्यात, पण दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवसेना युबीटीनं आपला उमेदवार म्हणजेच अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केली आहे। दक्षिण मध्य मुंबईमध्येही काँग्रेस आग्रही आहे। त्यामुळे हे जे 3 प्रामुख्याने मतदारसंघ दिसत आहेत, सांगलीमध्येही काँग्रेस आणि शिवसेना युबीटीमध्ये पेच वाद पाहायला मिळाला, तिथेही काँग्रेस अलिप्त आहे। दक्षिण आणि दक्षिण मध्येही काँग्रेस अलिप्त आहे। त्यामुळे या तक्रारी आहेत। त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक होते। दुसरा विषय आहे भिवंडीचा। भिवंडी या जागेवर शरद पवार एनसीपी या गटाचा दावा आहे। हा पेच अजून सुटलेला नाहीये। स्वतः शरद पवारांनीही उमेदवारांची घोषणा केलेली नाहीये। त्यामुळे आज सकाळी सुरेश म्हात्रे यांनी संजय राऊत यांची भेट घेऊन आता शरद पवार शिवसेना युबीटीच्या मदतीनं हा पेच आजच्या बैठकीत सोडवू पाहत आहेत। त्यामुळे प्रामुख्यानं ही बैठक आहे ती डॅमेज कंट्रोलसाठी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातल्या रणधुमाळीत महाविकास आघाडीला कुठलं नुकसान होऊ नये। जी, धन्यवाद एकूणच माहितीबद्दल दिनेश। महत्त्वाची बैठक, यामध्ये ठाकरे गटाच्या काही मतदारसंघात काँग्रेस प्रचार करत नाही अशी तक्रार आल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार। 3 ज्या वादाच्या जागा आहेत त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे।